इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। काल उल्हासनगरात काही तरुणांच्या टोळक्याने परिसरातील लोकांवर हल्ला करत दहशत माजवण्याचा प्रकार घडला होता। पोलिसांनी अटक केली असून त्यांना आज उल्हासनगरातील चोपडा कोर्टात हजर करण्यात आले होते। न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील बंजारा कॉलनी परिसरात काल सकाळी 6 वाजता भाजी आणण्यासाठी निघालेल्या नरेश कुमार दिवाकर या व्यक्तीवर त्या तरुणांनी हल्ला केला। त्यात नरेश कुमार हा गंभीर जखमी झाला होता। त्यानंतर या तरुणांनी रघुनाथनगर बंजारा कॉलनी येथील राफा कुटुंब राहत असलेल्या घराकडे आले आणि घराबाहेर असलेल्या त्यांच्या कुत्र्यावर या तरुणांनी हल्ला केला। त्यानंतर कुत्र्याला का मारतोय, त्याला मारू नको असे विचारण्यासाठी गेलेल्या अश्विनी राफा यांच्यावर हल्ला करण्यासाठी या तरुणांनी धारदार शस्त्र काढले। मात्र तेव्हा बीच बचाव करण्यासाठी आलेला त्यांचा भाऊ आणि शेजारी यांच्यावर त्या तरुणांनी हल्ला केला होता। यात हे दोन्ही व्यक्ती गंभीर जखमी झाले होते। नंतर या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली होती। आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे।